नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये कोर्टामध्ये अर्जुनने कशी बाजी जिंकलेली आहे, सर्व गोष्टी कशा पद्धतीने आपल्या बाजूने वळवलेल्या आहेत ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे। नक्की काय होतं, अर्जुन कशा पद्धतीने कोर्टामध्ये धमाका करतो आणि त्या दामिनी, महिपत, प्रिया यांची वाट लागलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर इकडे अर्जुन कोर्टामध्ये आता सांगत आहे आणि त्याने चौकशीसाठी बोलवलेला आहे, तो म्हणजे पिंट्याला। आता पिंट्याला बोलवलेलं असतं। पिंट्या नक्की काय सांगणार, पिंट्या काय साक्ष देणार आहे? पिंट्या तर महिपतचा माणूस आहे आणि महिपतने इतके दिवस त्याला पोहोचलेला आहे, पण त्याहीपेक्षा महिपतने त्याला धमकीही दिलेली आहे। कारण आपण काल पाहिलेलं होतं, महिपतने एक चिठ्ठी जी आहे ती पिंट्याला दिलेली असते। मग अर्जुन कोर्टाच्या समोर हे प्रूव्ह करतोय की जी कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे ती कन्स्ट्रक्शन साईट ही SS बिल्डर्स म्हणजे महिपत शिखरे यांच्या मालकीची आहे। आणि त्याचबरोबर अर्जुन कोर्टाच्या समोर हे आणत आहे की महिपत शिखरे यांनी जे काही केलेलं आहे ते म्हणजेच 2 गुन्हे यांनी केलेले आहेत आणि त्या 2 गुन्ह्यांसाठी कोर्ट त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात यावं असे आदेश देत आहे। तेव्हा मात्र रविराज, सायली, अर्जुन यांना सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे, पण प्रिया, त्याचबरोबर महिपत, साक्षी, दामिनी यांची तोंड मात्र पाहण्यासारखी झालेली आहेत। अर्जुनने जो धमाका केलेला आहे तो एवढा मोठा आहे की यांनी विचारही केलेला नव्हता। तर कोर्टामध्ये आता ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी ॲडव्होकेट साळवी यांना बोलवलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की तुमचं ओपनिंग स्टेटमेंट द्या। आता ॲडव्होकेट साळवी हे मधुभाऊंच्या विरोधात लढत आहेत, कारण आश्रमामध्ये जो म्हणजे जी डेड बॉडी सापडलेली आहे त्या संदर्भात ते बोलत आहेत। मग ते उठतात आणि सांगतात की मधुकर पाटील यांच्यावरती ऑलरेडी विलास मर्डर केस चालू आहे आणि त्यांच्याकडे मोटिव्ह होता, कारण हा जो आहे तो निर्डावलेला खुनी आहे असं ते बोलत असतात। आणि तेव्हा मात्र अर्जुन जो आहे तो तिथे उभा असतो आणि मग अर्जुन लगेचच त्यांच्यावरती ऑब्जेक्शन घेतो आणि तो म्हणू लागतो की मधुकर पाटील यांच्यावरचे आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत, त्यामुळं त्यांना खुनी म्हणायचं नाही असं स्टेटमेंट अर्जुनने केलेलं असतं। आणि अर्जुनचं स्टेटमेंट कोर्ट मान्य करतं, ते सांगतं की हो। मग आता ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी अर्जुनला बोलवलं जातं। अर्जुन जेव्हा पुढे येतो तेव्हा सांगायला सुरुवात करतो की मधुकर पाटील यांच्यावरती खुनाचा आरोप आहे, पण ते खुनी नाहीत, कारण या व्यक्तीकडे पाहून वाटतं का ही व्यक्ती खोटं बोलत असेल। लगेचच ॲडव्होकेट साळवी आहेत ते उठतात आणि बोलायला सुरुवात करतात। ते म्हणू लागतात की कसं आहे, कोणताच सोज्वळ चेहरा असतो तो खुनी नसतो असं नाही ना, कारण काहीही झालं तरीही मधुकर पाटील यांचा चेहरा सोज्वळ आहे एवढंच काय ते कारण आहे, अन्यथा त्याच्या मागे काहीतरी कारण असू शकतं ना, असं ते बोलत असतात। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अर्जुन त्यांना सांगतो की हे बघा, कसं आहे, तुम्ही आरोपावर आरोप करत आहात, पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाटेल ते बोलाल आणि तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या जातील। पण नाही, कसं आहे, तुम्ही आरोप केलेले आहेत इथपर्यंत गोष्टी ठीक आहेत, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे की मधुकर पाटील यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नाहीत। दुसरी गोष्ट म्हणजे जी डेड बॉडी सापडलेली होती ती ऑलमोस्ट 2 वर्षापूर्वीची होती, तर त्याचे जे काही आहेत ऑथेंटिकेशन, फॉरेन्सिक टेस्ट ज्या आहेत त्या केल्या गेलेल्या आहेत आणि मी फेस रिकन्स्ट्रक्शन त्या बॉडीचं केलेलं होतं आणि फेस रिकन्स्ट्रक्शन केल्यानंतर माझ्यासमोर असं आलं की ती डेड बॉडी हरीश शिंदे यांची होती। आता राहिला प्रश्न हरीश शिंदेंचा। हरीश शिंदे हे कोण आहेत, तर हरीश शिंदे हे आश्रमात राहणारी एक व्यक्ती ज्यांनी मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिली होती। मग लगेचच ॲडव्होकेट साळवी येतात आणि म्हणतात की हो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे विसरलेले आहेत की मधुभाऊंच्या विरोधात हरीश शिंदेने साक्ष दिलेली होती, त्यामुळे इथं क्लिअर झालेलं आहे की मधुभाऊंकडे मोटिव्ह होता हा खून करण्यासाठी। परंतु एक गोष्ट मात्र समोर येत असते आणि ती म्हणजे अर्जुन उठतो आणि म्हणतो की हो, बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, हे सगळं मान्य करूया, पण असा कोणताही पुरावा नाही की मधुकर पाटील यांनी खून केलेला आहे।
आता मी कोर्टाच्या समोर फॉरेन्सिक टेस्टचे जे रिपोर्ट आहेत ते सादर करत आहे आणि त्या रिपोर्टनुसार एक गोष्ट क्लिअर होते आणि ती म्हणजेच की त्या रिपोर्टवरती एक तारीख आहे आणि ती तारीख म्हणजेच जेव्हा हरीशचा खून झालेला होता किंवा त्याचा मृत्यू झालेली ती तारीख. मग ती तारीख जेव्हा कोर्टाच्या समोर अर्जुन देतो त्यानंतर पुढचा मुद्दा येतो आणि तो म्हणजे अर्जुन म्हणत असतो की ही जी तारीख आहे ती म्हणजे हरीश शिंदेने साक्ष दिलेली होती त्यानंतरची तारीख आहे. आणि ज्यावेळेस कोर्टामध्ये केस चालू होती हरीश शिंदेनं साक्ष दिलेली होती. इव्हन त्यानंतरही माझे अशील मधुकर पाटील हे जेलमध्ये होते. त्यामुळं त्यांनी खून करण्याचा प्रश्नच येत नाही कारण ते जेलमध्ये स्वतः होते तर ते खून कसा करतील. अर्जुन हे सगळं बोलत असतो आणि तेव्हा मात्र आता कोर्टाच्या समोर ह्या सर्व गोष्टी ओपन झालेल्या असतात. परंतु इकडे दामिनी मात्र म्हणत असते की अर्जुन स्वतःला खूप शहाणा समजतो का. त्याला असं वाटलं का त्याने असं कोर्टाच्या समोर सादर केलं तर म्हणजे तो जे काही बोलतोय ही गोष्ट माझ्या लक्षात आलेली नसेल. तो खून जेव्हा झाला तेव्हा मधुभाऊ जेलमध्ये नव्हते असं ती बोलत असते. इकडे जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा अर्जुनने आता स्पष्टपणे गोष्टी क्लिअर केलेल्या असतात. अर्जुनला माहिती असतं. अर्जुन आता फॉरेन्सिक टेस्टचे रिपोर्ट जे आहेत ते देत आहे त्यानुसार जे काय आहे ते सगळं कोर्टाच्या समोर मांडत आहे. आणि इकडे प्रिया जी आहे तिची ही खुसफुस चालू झालेली आहे कारण प्रियाला असं वाटत असतं की काहीही झालं तरी मधुभाऊंना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि मधुभाऊंची वाट लागली पाहिजे एवढंच प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि तिचे प्रयत्न त्यासाठी सुरू असतात. परंतु इकडे मात्र पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन कोर्टाच्या समोर एक मुद्दा मांडत असतो आणि त्याचवेळी कोर्टाला तो दाखवून देत असतो की नक्की काय झालेलं होतं गोष्टी कशा पद्धतीनं झालेल्या होत्या. आणि त्याचबरोबर अर्जुन जेव्हा हे सगळं कोर्टाच्या समोर आणत असतो तेव्हा मात्र इकडे अर्जुन सांगायला सुरुवात करतो की हे जे अक्षर आहे म्हणजे हरीश शिंदे यांनी मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहिलेली होती ती चिठ्ठी मी कोर्टाच्या समोर सादर करत आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं लिहिलेलं होतं. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की मी ही साक्ष दिलेली आहे आणि जेव्हा ही साक्ष त्यांनी दिलेली होती त्यानंतर त्यांना पश्चाताप झालेला आहे म्हणजे मधुभाऊंच्या विरोधात त्यांनी साक्ष दिलेली. फेशियल रिकन्स्ट्रक्शनचा रिपोर्ट अर्जुनने सादर केलेला असतो त्यामुळं एक गोष्ट समोर आलेली असते आणि ती म्हणजेच की फेशियल रिकन्स्ट्रक्शन केल्यानंतर ती डेड बॉडी कोणाची आहे नक्की खून कोणाचा झालेला होता ही गोष्ट समोर आलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सायली त्याचबरोबर अर्जुन सगळेजण तिथं असतात. सायली पण शांतपणे एक गोष्ट ऐकत असते आणि सर्व गोष्टींच्या बाबतीत विचार करत असते. त्यानंतर इकडे आता पाहायला मिळतं की जो पिंट्या आहे त्याला पोलिसांनी आत आणलेलं असतं आणि पिंट्याला तिथे थांबायला सांगितलं जातं आणि इन्स्पेक्टर साहेब सांगतात की तुम्ही इथे थांबा मी आलोच एक काम आहे ते करून असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब ते निघालेले असतात. तिथे एका बेंचवरती पिंट्याला बसवलं जातं आणि पिंट्याच्या हातामध्ये हातकडी असते तर दुसरी हातकडी तिथे बेंचला अडकवली जाते म्हणजे पिंट्या तिथून पळून जाऊ नये ही काळजी घेतलेली असते. पिंट्या मात्र आता शांतपणे तिथं बसलेला असतो. पिंट्याला कुठं माहिती असतं की हे सगळं त्याच्यावरच येऊन शेकणार आहे. पिंट्याला एक चिठ्ठी दिलेली असते महिपतच्या माणसाने. ती चिठ्ठी वाचण्यासाठी पिंट्याला उलट वेळ मिळालेला असतो आणि त्या वेळेचा फायदा हा पिंट्याला करून घ्यायचा असतो. पिंट्या ती चिठ्ठी उघडतो आणि ती चिठ्ठी वाचायला सुरुवात करतो. जेव्हा आता पिंट्यानं ती चिठ्ठी उघडलेली असते ती चिठ्ठी वाचायला घेतलेली असते तेव्हा मात्र पिंट्यालाही धक्का बसलेला असतो कारण त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की खुनाचा जो आळ आहे तो स्वतःवर घ्यायचा आहे. त्या हरीशचा खून तू केलाय असं कोर्टाच्या समोर सादर करायचं आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि पिंट्या मात्र ती चिठ्ठी वाचतो आणि त्याला धक्का बसतो. त्याला कळायचं बंद होतं की हे सगळं काय आहे म्हणजे याच्याशी माझा काही संबंध नाही आहे. मग हा खुनाचा आळ मी माझ्यावर का घ्यायचा आहे. त्यामुळं तो हादरलेला असतो. त्याला कळायचं बंद झालेलं असतं कारण त्याला प्रश्न पडलेला असतो की हे कसं शक्य आहे मी का घेऊ माझ्यावरती खुनाचा आळ. असे अनेक प्रश्न पिंट्याला पडलेले असतात आणि पिंट्या मात्र आता विचार करायला लागलेला असतो. इकडे पिंट्या म्हणत असतो की आता करू काय कारण त्याला तर एवढंच माहिती होतं की ते फोन करायचे आहेत हरीशच्या मोबाईलवरून बाकीचा कुठल्याच गोष्टीची त्याचा संबंध नाही आहे. कोण हरीश वगैरे त्याला काहीही माहिती नाही. इकडे आता लगेचच कल्पना जी आहे ती आता
तिच्या लाडक्या तन्वीचे गुणगान गायला सुरुवात करत असते, गोडवे गात असते. तेव्हा ती म्हणत असते, बघितलं ना, म्हणजे ती मुलगी जी आहे ती तन्वीला अजिबातच पटत नाही आहे. परंतु आज सगळं जे काही झालेलं आहे तरीही इकडे तन्वीने तिला सोबत घेऊन गेलेली आहे. हे सगळं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा इकडे इकडे प्रताप जो आहे तो म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, बघ तुला काय वाटतंय, कारण तुला तन्वीमधला चांगुलपणा दिसतो. मान्य मला तिच्यात चांगुलपणा आहे का नाही हे अजून मला माहीत नाही आहे, पण एक गोष्ट मात्र मी तुला आज सांगू शकतो आणि ती म्हणजेच की काहीही झालं तरी तुझ्यातला चांगुलपणा अजूनपर्यंत संपलेला नाही. एक ना एक दिवस तुला पण या गोष्टीची जाणीव होईल की नक्की काय झालेलं आहे. आणि हे सगळं इकडे बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा प्रताप तिला समजवत असतो. प्रताप म्हणत असतो की ती सायली एवढं आपल्यासाठी करत आहे, आपल्या घरातलं वातावरण खराब झालं होतं तर ते सुरळीत करण्यासाठी तिने एक गोष्ट केली, पण तुला मात्र तिची कोणतीच गोष्ट दिसत नाही. आणि इकडे कोर्टामध्ये आता अर्जुनने स्टेटमेंटवर स्टेटमेंट द्यायला सुरुवात केलेली असते. अर्जुनने आता हरीशने लिहिलेल्या डायरीचं स्टेटमेंट दिलेलं असतं, ज्याच्यामध्ये हरीशने लिहिलेलं असतं की मी जी कोर्टात मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिलेली आहे त्या गोष्टीचा मला पश्चाताप होत आहे. मी असं खोटं वागायला नको होतं, म्हणजे मधुभाऊ हे खूप चांगले आहेत अशी साक्ष त्यांनी कोर्टामध्ये दिलेली असते. जेव्हा रविराज सर ही केस लढत असतात त्यावेळेची गोष्ट आहे, अगदी स्टार्टिंगची. तेव्हा कोर्टामध्ये तिथे येऊन साक्ष दिलेली असते. आणि जेव्हा मात्र हे सायली, त्याचबरोबर सगळ्यांना माहिती असतं, अर्जुनलाही माहिती असतं, सायली तर हादरलेली असते. मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिलेली असते हरीशने. मधुभाऊ हे चांगले नाही आहेत, त्यांनी माझ्या भाच्याला वाईट मार्गाला लावलं, त्यांच्यामुळे माझा भाचा रिमांड होममध्ये आहे. मधुभाऊ 2 नंबरचा पैसा कमवतात अशी कोणतीही गोष्ट मधुभाऊ करत नसतानाही हरीशने त्यांच्या विरोधात सांगितलेली असते. आणि तेव्हा मात्र हे रविराज, त्याचबरोबर सगळ्यांना आठवत असतं की त्यांनी साक्ष घेतलेली होती. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा आता ते जे लेटर आहे ते लेटर कोर्टाच्या समोर सादर केलं जातं. मग हुशार दामिनी जी आहे तिच्या मात्र डोक्यात आता शिट्ट्या वाजायला सुरुवात झालेली असते आणि ती मात्र म्हणत असते की नाही, काही झालं तरीही अर्जुनला काय वाटलं, एवढं हे लेटर दिलं म्हणजे सगळं झालं, सगळ्या गोष्टी त्याच्या म्हणण्याप्रमाणे होत आहेत. नाही, पण ही गोष्ट तो विसरतोय, एवढ्या लवकर ते ऑथेंटिकेशन कोणाचं आहे हे झालेलंच नाही आहे. तर अर्जुन सुभेदार ही गोष्ट कशी कोर्टामध्ये प्रूव्ह करू शकेल हा विचार दामिनीच्या डोक्यात आलेला असतो. आणि मग ॲडव्होकेट साळवी जे आहेत ते उठतात आणि ऑब्जेक्शन घेतात. ते म्हणू लागतात की आत्ता तुम्ही जे काही सांगितलेलं आहे ते अक्षर कशावरून हरीशचं आहे हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि मग ते म्हणत असतात की याला पुरावा काय आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मला कोर्टाने थोडासा वेळ द्यावा, मी कोर्टाच्या समोर पुरावे सादर करतो, नक्की ते अक्षर कोणाचं आहे हा पुरावा मी कोर्टाच्या समोर सादर करतो, असं इकडे बोललं जात असतं. परंतु इकडे साक्षी मात्र म्हणत असते की आता काही होणार नाही आहे ना. तेव्हा दामिनी म्हणते की तू शांत राहा, उगीच तू काही बोलू नको, आताताईपणा करू नको, त्याची काहीही गरज नाही. अर्जुनकडे काहीही पुरावा नाही, कारण एवढ्या लवकर ऑथेंटिकेशन होऊन रिपोर्ट येऊ शकत नाहीत, त्यामुळं तो काहीच करू शकत नाही, एवढं मात्र मला माहिती आहे. हे सगळं दामिनी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता अर्जुन तिथे उभा असतो. अर्जुन कोर्टाला वेळ मागत असतो, परंतु ॲडव्होकेट साळवी म्हणत असतात की ऑलरेडी कोर्टाला खूप असा वेळ दिलेला आहे, कोर्टाने ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना वेळ दिलेला आहे, मग आत्ता वेळ कशाला हवा आहे, त्यांनी लवकरात लवकर पुढची गोष्ट तिथं स्पष्ट करावी. इकडे प्रताप म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का कल्पना, तुला कधीच दिसत नाही की सायलीनं काय केलेलं आहे, आजपर्यंत तिनं कितीतरी गोष्टी आपल्यासाठी केलेल्या आहेत, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर कल्पना म्हणत असते की तुम्ही वारंवार त्याच गोष्टीवरून का माझ्याशी येता, कारण तुम्ही माझ्याशी त्या विषयावर नका बोलत जाऊ, तुम्हाला प्रत्येक वेळेस त्या मुलीची बाजू घ्यायची असते आणि तुम्ही जे बोलत असता ते फक्त आणि फक्त त्या मुलीच्या दृष्टीनेच योग्य असतं, असं इकडे कल्पना सांगत असते. आणि त्याचबरोबर तिने क्लिअर करत असते ते म्हणजे की तन्वीच योग्य आहे, तन्वीच चांगली आहे, कारण तिला तन्वीचाच टेंबा मिरवायचा असतो ना, त्यामुळं तिचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता कोर्टामध्ये अर्जुन सांगत असतो की हो, मला फक्त काही
काही वेळ हवा आहे की मी लवकरात लवकर कोर्टाच्या समोर हे प्रूव्ह करू शकेल. इकडे महिपत दामिनी बोलत असतात. दामिनी म्हणत असते की जोपर्यंत कोणताही रिपोर्ट येत नाही तोपर्यंत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तो काहीही करू शकत नाही असं दामिनीने स्पष्ट सांगितलेलं असतं. पण महिपत म्हणत असतो की तो हुशारच आहे, तो तुमच्यापेक्षा थोडं जास्तच हुशार आहे असं महिपत सांगत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन जो आहे तो बोलत असतो, तो चैतन्याला खुणावत असतो आणि चैतन्य म्हणतो की हो झालेलं आहे काम, म्हणजे चैतन्याला फायनली रिपोर्ट मिळालेले आहेत. तेव्हा सायली म्हणत असते की सगळं व्यवस्थित होईल ना. तेव्हा रविराज सांगत असतात की हो काळजी करायची गरज नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे असं रविराजांचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे अर्जुन जो आहे तो कोर्टाला खरंच विनंती करत असतो, पण कोर्टाने सांगितलेलं असतं की ऑलरेडी तुम्हाला खूप वेळ दिलेला आहे, आता तुम्हाला एक्स्ट्रा वेळ देऊ शकत नाही. कारण ऑब्जेक्शन घेतलेलं असतं की ते डायरेक्टली अक्षर, ते लेटरमधलं अक्षर हे हरीचंच आहे, हे कशावरून, हे प्रूव्ह करण्यासाठी ऑथेंटिकेशन रिपोर्ट म्हणजे अक्षर जे आहे ते मॅच झालं आहे का याचा जो रिपोर्ट आहे तो हवा असतो आणि तो रिपोर्ट काही अजूनही मिळालेला नसतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता सगळे इकडच्या बाजूची खुश झालेले असतात. साक्षी त्याचबरोबर महिपत हे सगळेजण खुश झालेले आहेत. परंतु तेवढ्यातच चैतन्याला अर्जुन जायला सांगतो. चैतन्य त्याचा मोबाईल चेक करतो आणि त्याच्या मोबाईलवरती त्याला कळतं की फायनली रिपोर्ट आलेला आहे. आणि मग चैतन्य बाहेर जाऊन आता रिपोर्ट घेऊन येणार असतो. इकडे प्रियाची ट्यूट्यू मात्र सुरू झालेली असते. प्रिया मात्र तिच्या डोक्यात एवढंच सुरू असतं की काहीही झालं तरीही आत्ता कोर्टामध्ये मधुभाऊ जे आहेत ते दोषी सिद्ध झाले पाहिजेत. कारण मधुभाऊंनी हा खून केलेला आहे तर त्याची शिक्षाही त्यांना भोगावी लागलीच पाहिजे असं प्रियाचं चालू झालेलं असतं. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रविराजला ती म्हणत असते की काय गरज होती या मधुभाऊंना 2-2 खून करायची. तेव्हा रविराज प्रियाला म्हणत असतात की हे बघ कसं आहे माहिती आहे का, तिथे समोर बसलेले आहेत ना ते जज आहेत आणि त्याचबरोबर तू एक सामान्य व्यक्ती आहे, त्यामुळं ते जज आहेत ना ते ठरवतील नक्की काय त्याचा निकाल लावायचा आहे. तू ठरवू नकोस, त्याची गरजही तुला नाही असं रविराजांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तिला सांगितलेलं असतं की तू लायकीत राहा गं बाई, तुझी काय लायकी आहे आणि तू काय करते. कारण रविराजला माणसं बघितले की ओळखता येतात, पण तन्वीच्या बाबतीत ते चुकलेले होते. ही गोष्ट मात्र आता त्यांना प्रत्येक वेळेस जाणीव व्हायला लागलेली आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अर्जुन म्हणतो की हे ऑथेंटिकेशन रिपोर्ट, तर ॲडव्होकेट चैतन्य गडकरी यांनी ते ऑथेंटिकेशनचे रिपोर्ट आहे ते कोर्टाला वाचून दाखवावे आणि हरीशने त्याच्या चिठ्ठीत लिहिलेलं आहे तेही कोर्टाच्या समोर आणावं. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि तेव्हा मात्र आता सगळेजण पाहत असतात. दामिनीने तर डोक्याला हातच लावलेला असतो, कारण दामिनीला असं वाटत होतं की हा रिपोर्ट एवढ्या लवकर येऊ शकणार नाही आणि मधुभाऊंना जेलमध्ये जावं लागणार आहे. हा विचार दामिनीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. परंतु इकडे दामिनी मात्र आता स्वतःच अडकलेली असते आणि अर्जुनने आता कोर्टाच्या समोर ते रिपोर्ट सादर केलेले आहेत आणि त्याचबरोबर काही रिपोर्ट जे आहेत ते चैतन्याला वाचून दाखवायला सांगितलेले आहेत. जेव्हा चैतन्य आता ते रिपोर्ट वाचायला सुरुवात करतो त्याच्यामध्ये हरीशने स्पष्टपणे लिहिलेलं असतं, त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं असतं की हा जो मी जी कोर्टात साक्ष दिलेली आहे त्याच्याबद्दल मला पश्चाताप होत आहे. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुनला प्रत्येक वेळेस सांगितलं जायचं की मधुकर पाटील यांचा मोटिव्ह होता, कारण मधुकर पाटलांच्या विरोधात साक्ष दिलेली होती, त्यामुळं मधुकर पाटलांनी हे सगळं केलेलं असू शकतं असं बोलणं सुरू झालेलं असतं. परंतु इकडे घडतं मात्र वेगळंच, कारण कोर्टाच्या समोर जेव्हा ही गोष्ट आता अर्जुन तिथे प्रूव्ह करतो आणि अर्जुन मात्र हे सगळं जेव्हा करत असतो त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि त्याचबरोबर सगळेजण पाहत आहेत. अर्जुनना मात्र धक्का बसलेला असतो. काहीही झालं तरीही अर्जुनने आता निर्णय घेतलेला असतो, अर्जुनने ठरवलेलं असतं आणि त्याचबरोबर अर्जुनने दाखवून दिलेलं असतं की कोर्टाला की मधुभाऊ हे निर्दोष आहेत आणि त्या क्षणी यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात. आणि मग अर्जुनने ते रिपोर्ट कोर्टाच्या समोर सादर केलेले आहेत. अर्जुनने कोर्टाच्या समोर ते रिपोर्ट तर सादर केलेले आहेतच, पण त्यासोबतच गोष्टी आणखी क्लिअर केलेल्या आहेत आणि त्या म्हणजे मधुभाऊ त्यावेळी जेलमध्ये होते, त्यामुळं त्यांचा या खुनाशी कसलाही संबंध नाही अशा गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. आणि मग अर्जुनने कोर्टामध्ये रिपोर्ट सादर केलेले असतात आणि सायलीच्या चेहऱ्यावरती एक हसू आलेलं असतं. सायली मात्र खुश झालेली असते. सायली मात्र म्हणत असते की नाही
काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे की ह्या सर्व गोष्टी ज्या घडत असतात तेव्हा अर्जुन कोर्टाच्या समोर आता प्रूव्ह करतो की हा खून महिपतने केलेला आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनने 2 केसेस लावलेल्या आहेत आणि त्या 2 केसेसमध्ये महिपत दोषी आहे हे अर्जुनने प्रूव्ह केलेलं आहे. तर आता प्रेक्षकांना तुम्हाला वाटत असेल की दुसरी केस कोणती, तर अर्जुनने जे बँकेतून स्टेटमेंट घेतलेलं होतं म्हणजे मधुभाऊंनी नोटांचे नंबर लिहून ठेवलेले होते डायरीमध्ये, त्यावरून अर्जुन बँकेत पोहोचलेला होता आणि तिथे गेल्यानंतर अर्जुनने बँकेकडून जे स्टेटमेंट घेतलेलं होतं की विलासला मिळालेले पैसे कुठून मिळालेले आहेत, तर ते SS बिल्डर्सकडून मिळालेले आहेत आणि SS बिल्डर्स हे म्हणजेच महिपत शिकरेचं आहे हे आता अर्जुनच्या समोर आलेलं आहे. आणि अर्जुनने कोर्टाच्या समोर आता विनंती केलेली आहे की या 2 केसेसमध्ये महिपत शिकरे यांची कसून चौकशी व्हावी, कारण ज्या कन्स्ट्रक्शन साईटवरती हा व्यक्ती राहत होता म्हणजे जो पेंट्याची साक्ष घेतली जाते तो राहत होता, ती कन्स्ट्रक्शन साईट SS बिल्डर्स यांची होती आणि कोर्टाने लवकरात लवकर त्यांच्या चौकशीचे आदेश द्यावेत असं अर्जुनने सांगितलेलं असतं. जेव्हा अर्जुनने कोर्टाच्या समोर ही गोष्ट केलेली असते तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.